दशक 10वा. समास दुसरा. देह आशंका. श्रीराम. स्वामीने विचार दाखविला, येथे विष्णूचा अभाव दिसून आला. ब्रह्मा विष्णू महेशाला उरी नाही श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहार ब्रह्मा विष्णू महेश्वर, याचा पाहता विचार प्रत्ययो नाही श्रीराम. ब्रह्मा उत्पत्ती करता चौमुखाचा, येथे प्रत्ययो नाही त्याचा. पाळण करता विष्णू चौभुजांचा, तोही ऐको न जाणो श्रीराम. महेश संहार करीतो, हाही प्रत्यय कैसा येतो. लिंग महिमा पुराणी तो, विपरीत बोलिला श्रीराम. मूळ मायेस कोणे केले, हे तो पाहिजे कळले. तीही देवांचे रूप झाले, ऐलीकडे श्रीराम. मूळ माया लोकजननी, तयेपासून गुणक्षोभिणी. गुणक्षोभिणी पासून त्रिगुणी, जन्मदेवा श्रीराम. ऐसे बोलती शास्त्रकारक, आणि प्रवृत्तीचेही लोक. प्रत्यये पुसता कित्येक, अकांत करीती श्रीराम. म्हणून त्यास पुसावेना, त्यांचे न प्रत्यय आणवेना. प्रत्यय विण प्रयत्न नाना, ठकाठकी श्रीराम. प्रचिती विण वैद्य म्हणवी, उगीच करी उठा ठेवी. तया मूर्खाला गोवी, प्राणी मात्र श्रीराम. तैसाच हाही विचार, प्रत्यय करावा निर्धार. प्रत्यय नसता अंधकार, गुरु शिष्यासी श्रीराम. बरे लोकास काय म्हणावे, लोक म्हणती तेची बरवे. परंतु स्वामीने सांगावे, विशद करोनी श्रीराम. म्हणो देवी माया केली, तरी देवांची रूपे मायेत आली. जरी म्हणो मायेने माया केली, तरी दुसरी नाही श्रीराम. जरी म्हणो भूती केली, तरी ते भूतांचीच वळली. म्हणावे जरी परब्रह्मे केली, तरी ब्रह्मी कर्तृत्व नाही श्रीराम. आणि माया खरी असावी, तरी ब्रह्मी कर्तृत्वाची गोवी. माया मिथ्या ऐसी जाणावी, तरी कर्तृत्व कैचे श्रीराम. आता हे अवघेची उगवे, आणि मनास प्रत्यये फावे. ऐसे केले पाहिजे देवे, कृपाळूपणे श्रीराम. वेद मातृका विण नाही, मातृका देहा विण नाही. देह निर्माण होत नाही, देहा वेगळा श्रीराम. तया देहामध्ये नरदेहो, त्या नरदेहात ब्राह्मण देहो. तया ब्राह्मण देहास पाहो, अधिकार वेदी श्रीराम. असो वेद कोठून झाले, देह कासयाचे केले. देव कैसे प्रगटले, कोण्या प्रकारे श्रीराम. ऐसा बळावला अनुमान, केले पाहिजे समाधान. वक्ता म्हणे सावधान, होई आता श्रीराम. प्रत्यय पाहता साकडी, अवघी होते विघडा विघडी. अनुमानिता घडीने घडी, काळ जातो श्रीराम. लोकधाटी शास्त्र निर्णय, येथे बहुधा निश्चये. म्हणून या एक प्रत्यये, येणार नाही श्रीराम. आता शास्त्राची भीड धरावी, तरी सुटेना हे गथा गोवी. गथा गोवी हे उगवावी, तरी शास्त्रभेद दिसे श्रीराम. शास्त्र रक्षून प्रत्यय आणिला, पूर्वपक्ष त्यागुण सिद्धांत पाहिला. शहाणा मूर्ख समजाविला, एका वचने श्रीराम. शास्त्रीच पूर्वपक्ष बोलिला, पूर्वपक्ष म्हणावे लटक्याला. विचार पाहता आम्हाला, शब्द नाही श्रीराम. तथापि बोलो काही एक, शास्त्र रक्षून कौतुक. श्रोती सादर विवेक, केला पाहिजे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह आशंकानाम समास दुसरा समाप्त. दशक 10वा. समास दुसरा. देह आशंका. श्रीराम. श्रोता येथे म्हणत आहे की स्वामींनी मागील समासात आपल्या स्थूल देहातही ब्रह्मा विष्णू व महेश आहेत असा विचार बोलून दाखविला होता. पण आपल्या शरीरात तर ते दिसून येत नाहीत व तसा अनुभवही येत नाही. ब्रह्मा विष्णू व महेश हे उत्पत्ती स्थिती संहार करतात असे म्हटले जाते, पण तसा अनुभव मात्र येत नाही. उत्पत्ती करता ब्रह्मा 4 मुखांचा असे म्हणतात, पण तसा त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही. पालन करता विष्णू हा 4 भुजांचा आहे असेही ऐकिवातच आहे, पण प्रत्यक्ष अनुभव नाही. महेश संहार करतो तो कसा, हाही प्रत्यक्ष अनुभव नाही. लिंग पुराणात शिवच उत्पत्ती स्थिती आणि लय करता आहे असे सांगितले आहे. त्या पुराणातील हा महिमाही विचित्रच वाटतो. मूळ मायेला कोणी उत्पन्न केले हेही कळले पाहिजे. तिन्ही देवांची उत्पत्ती मायेच्या अलीकडली आहे. मूळ माया हीच सर्व लोकांची जननी आहे. तिच्यापासून गुणक्षोभिणी माया उत्पन्न झाली आणि गुणक्षोभिणी मायेपासून ब्रह्मा विष्णू व महेश या त्रिगुणी देवांचा जन्म झाला. याप्रमाणे शास्त्रकर्ते व इतर प्रापंचिक लोकही बोलतात, पण त्यांना त्यांच्या अनुभवाविषयी विचारले की मात्र कित्येक जण अकांड तांडव करतात.
म्हणून त्यांना तर विचारावेसेच वाटत नाही आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभवही आणून देता येत नाही. अनुभवाशिवाय नाना प्रयत्न म्हणजे नुसती फसवणूक आहे. जो मनुष्य वैद्यकी शिकलेला नाही, ज्याला काही अनुभव नाही आणि उगीच स्वतःला वैद्य म्हणून घेऊन उठाठेव करतो, त्या मूर्खाला इतर लोक संकटात गवतात. हे देव आणि त्यांच्याविषयीचे अनुभव याबाबतही असाच प्रकार असतो. अनुभव घेऊन काही निर्णय घ्यावा लागतो. अनुभव नसेल तर गुरु आणि शिष्य दोघेही अज्ञानरूपी अंधारात चाचपडत राहतात. बरं, लोकांना तरी दोष देण्यात काय अर्थ आहे? लोक म्हणतात हे मान्य करावेच लागते. परंतु आता खरे काय ते स्वामींनी स्पष्ट करून सांगावे. देवांनी माया निर्माण केली म्हणावे तर देवांची रूपेच मायेतून उत्पन्न झाली आहेत. मायेने माया उत्पन्न केली म्हणावे तर माया तर एकच आहे, दुसरी नाही. माया पंचमहाभूतांनी केली म्हणावे तर ती पंचमहाभूते तर मायेतच समाविष्ट आहेत. बरे, ती निर्गुण ब्रह्माने केली म्हणावे तर परब्रह्माच्या ठिकाणी कुठलेही कर्तृत्वच नाही. बरं, माया जर खरी असती तर मग ब्रह्माच्या ठिकाणी कर्तृत्व लादता आले असते. पण माया तर मिथ्या म्हणजे आभास रूपच आहे हे जाणले की कर्तृत्वाचा प्रश्नच कुठे येतो. तेव्हा आता या सर्व गोष्टींचा उलगडा व्हावा आणि प्रत्यक्ष अनुभवही यावा असे देवांनी म्हणजे स्वामींनी कृपाळूपणाने काही केले पाहिजे असे श्रोता म्हणतो. वेद हे मात्रात्मक आहेत. 3.5 मात्रा म्हणजेच अ, उ, म व अर्धमात्रा आणि त्यांचा प्रणवात्मक उच्चार यातून वेदांची उत्पत्ती झाली. त्यांचा उच्चार तर देहाशिवाय होत नाही. देहही देहातूनच निर्माण होत असतात. त्या सर्व देहात नरदेह श्रेष्ठ आहे. त्यातही ब्राह्मण देह अधिक श्रेष्ठ व त्या ब्राह्मण देहधारींनाच वेदाचा अधिकार आहे. असो, वेद कुठून आले? देह कशा प्रकारे उत्पन्न झाले? देव कसे प्रकटले? असे अनेक तर्क श्रोत्याच्या मनात उत्पन्न झाले. याचे समाधान आता केले पाहिजे. म्हणून वक्ता म्हणाला की आता नीट सावध होऊन ऐका. अनुभव घेऊन पहावे म्हटले की अडचण उत्पन्न होते व शास्त्रांशी त्यांचा मेळ जमला नाही की सगळेच बिघडून जाते आणि मग निरनिराळे तर्क करता करता घडीने घडी आयुष्यातील काळ निघून जातो. जनरूढी आणि शास्त्रांचा निर्णय यात खूप अंतर दिसून येते. त्यातही एकमत नसते म्हणून एकच अनुभव येत नाही. आता शास्त्राची भीड धरावी तर ही गुंतागुंत काही सुटत नाही. ही गुंतागुंत सोडवायचा प्रयत्न करावा तर शास्त्रवचनात मतभेद आढळून येतात. शास्त्रवचनही प्रमाण मानावे व अनुभवही घेऊन पहावा. पूर्व पक्षाचे खंडन करून सिद्धांत जाणून घ्यावा. अनुभवाच्या व शास्त्राच्या आधारे एकच वचन असे उच्चारावे की शहाण्या व मूर्ख माणसाचेही त्याने समाधान व्हावे. शास्त्रातच अशी पद्धत आहे की पूर्वपक्ष मांडला जातो तो लटिकाच असतो व नंतर तो खोडून काढला जातो. म्हणून हा विचार करून आम्ही पूर्व पक्षाचे खंडन केले तर आम्हाला त्यात दोष देऊ नये. तथापि शास्त्राचेही रक्षण करून या विषयाचे कौतुकाने जे विवेचन केले जाईल त्यावर श्रोत्यांनी आदरपूर्वक विचार केला पाहिजे असे वक्ता म्हणतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देह आशंकानाम समाज दुसरा समाप्त.